इसके बाद मदारिस की अहमियत पर मजीद रोशनी डालने के लिए अजीजम फैसल अब्दुल रज़ाक चंद्रपुर को दावत देता हूँ कि मौसूफ आए और मराठी जबान में तकरीर पेश फरमाए। आदरणीय प्रमुख पाहुणे सदस्य, आदरणीय प्राचार्य, आदरणीय शिक्षक आलेले, पाहुणे माझे मित्र, अस्सलामु अलैकुम। इस्लामने परंपरेने मुस्लिमांना शिक्षणात प्रवेश देण्यावर जोरदार भर दिला आहे। इस्लामाने पहिल्या आयातने शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे। ज्ञान मिळवणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे। जो ज्ञानास पात्र नाही असा ज्ञान देतो। इस्लामी शिक्षणाने मानवाच्या सर्वांगीण उभारणीवर जोरदार भर दिला आहे। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीच्या मूलभूत महावाचे चरित्र विकास किंवा इस्लाम मध्ये तर्बियावर विशेष जोर सर्वांगीण विकास होता। इस्लामिक मदरसा शिक्षणाला प्रत्येक युगात इस्लामिक शिक्षणासाठी योग्य मान्यता मिळाली आहे। आज मदरसा नावासाठी समुदाय गावाने आहे। मदरसा हे मुक्त शिक्षणाचे केंद्र आहे। ते मुस्लिमांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनाचे केंद्र आहे। या मदरसाने पारंपरिक आणि शिक्षणाची एक अमूल्य साधन मानून मुस्लिम समाजातील घटकांमध्ये साक्षरता पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। गरीब मुस्लिमांना त्यांच्या मुलांना मदरसामध्ये पाठवण्याचा राजीनामा दिला जातो, कारण ते त्यांना मुक्त शिक्षण, जेवण व राहण्याची सोय देतात। शतकानुशतके मदरशाने भारतातील मुस्लिम समुदायाचे शिक्षण, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक सशक्तीकरण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। कुराण अभ्यास, हदीस आणि इस्लामिक न्यायशास्त्रावर लक्ष केंद्रित मदरसा धार्मिक चेतना आणि समुदायाचे नाते निर्माण करतात। मदरसामुळे आपण सांस्कृतिक जतन करणे, सशक्त बनू शकते आणि आत्ममूल्याच्या मूलभूत मध्ये योगदान देऊ शकते। अस्सलामु अलैकुम।